नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार सर्वांना, जय मसी की। आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज CM24 लाईव्ह न्यूज। आज आपण मेथॉडिस्ट चर्च सिडको नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाम संडे झावळ्याचा रविवार देखील या ठिकाणी म्हणतात आणि तो दिवस आज होता। अतिशय उत्साहात सकाळीपासून मेथॉडिस्ट चर्च सिडको या ठिकाणी म्हशी बांधवांनी सावळ्याचा सण साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी जे फास्टर आहेत, ज्यांना आपण पाळक म्हणतो, जे की सर्वांना या ठिकाणी वचन देतात, सर्वांची प्रार्थना करतात आणि या ठिकाणी सर्व म्हशी बंधूंना या ठिकाणी त्यांनी या चर्चमध्ये सर्वांना समजून सांगतात की म्हशी हा नेमका काय होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आणि आपल्यासोबत पाळक निशिकांत घागरे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, पहिला प्रथम जय ख्रिस्त। जय ख्रिस्त। या ठिकाणी आज जो पाम संडे म्हणतात हा नेमका काय आहे? पाम संडे विशेष करून हा ख्रिस्ती समाज तर म्हणू शकत नाही, परंतु येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत, येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे, येशू ख्रिस्ताच्या जे आज्ञा आहेत त्याप्रमाणे चालणारे जे लोक आहेत, ते या प्रकारे अशा प्रकारे जे आज्ञा देऊ केलेले आहेत, जे नवीन करारामध्ये, जे पवित्र शास्त्रामध्ये, कारण आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, म्हणून हा जो पाम संडे आहे याला मराठीमधून झावळ्याचा रविवार बोललं जातं। याचा अर्थ असा आहे की 40 दिवसाचे उपवास समय आमचे आहेत। आता हे 40 दिवसच का? येशू ख्रिस्त या जगामध्ये मानवाचं रूप धारण करून ज्यावेळेस आले, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात उपवास आणि प्रार्थनेने केलेली आहे। प्रथम त्यांनी उपवास केला आणि डोंगरामध्ये, ज्यामध्ये शहर नाही, ज्यामध्ये घर नाही, ज्यामध्ये लोक नाहीत, अशा ठिकाणामध्ये त्यांनी वास्तव्य केलं। त्या ठिकाणी त्यांनी उपवास केला, स्वर्गीयच्या देवाची प्रार्थना केली। परंतु त्या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये शैतान त्यांची परीक्षा घेतलेली आहे। त्या परीक्षामध्येही ते सफल झाले, उपवासामध्येही सफल झाले, प्रार्थनेमध्ये सफल झाले आणि या सगळ्या सफलतेमधून त्यांनी या जगामध्ये येऊन त्यांनी चिन्ह, चमत्कार आणि त्याची सेवा सुरू केलेली आहे। म्हणून त्या निमित्ताने आम्ही 40 दिवसाचा उपवास करतो। आम्ही या जगामध्ये कमी पडत असतो, आम्ही या जगामध्ये दुबळे पडत असतो। येशू ख्रिस्तानं ज्या गोष्टी केल्या, उपवासामध्ये, प्रार्थनेमध्ये त्यांनी सामर्थ्य प्राप्त करून घेतलं, म्हणून या दिवसामध्ये आम्ही 40 दिवसाचे प्रार्थना आणि उपवास करत असतो। घरोघरी जाऊन आम्ही प्रार्थना करत असतो, उपवास करून आम्ही प्रार्थना करत असतो, 1 दिवसाचं अन्न त्यागून आम्ही प्रार्थना करत असतो। त्या प्रार्थनेमध्ये देवाचं आशीर्वाद आम्हाला मिळत असतं। नांदेड येथील मेन जे मेथॉडिस्ट चर्च आहे त्या ठिकाणी सकाळीपासून म्हणजे 8 वाजल्यापासून मिरवणूक काढली होती, त्यानंतर विविध उपक्रम देखील राबवण्यात आले आहे। तर आपल्या मेथॉडिस्ट चर्च सिडको या ठिकाणी सकाळपासून काय काय उपक्रम घेण्यात आले? सकाळपासून तर आमच्या या ठिकाणी थोडंसं छोटस चर्च असल्यामुळं आम्ही उपक्रम राबवू शकलो नाही, परंतु या ठिकाणी सुंदर अशा झावळ्या या ठिकाणी आम्ही लावलेल्या आहोत। याचं कारण हेच आहे की येशू ख्रिस्त हा बरेच वेळेला यरुशलेम मध्ये जात होता, परंतु हे जे जाणं आहे यरुशलेम मध्ये, हे जे जाणं आहे हे विशेष कारणासाठी होतं। कारण 2000 वर्षापूर्वी, कितीतरी वर्षापूर्वी एक भविष्यवाणी लिहून ठेवली होती की एक यहुद्याचा राजा येणार आहे। आम्ही तर यहुद्याचा मानत नाही, परंतु या जगाचा राजा येणार आहे आणि तो राजा महिमेमध्ये येणार आहे। म्हणून येशू ख्रिस्ताचं आगमन त्या यरुशलेम मध्ये झालं। ज्यांना डोळे नव्हते, ज्यांना कान नव्हतं, ज्यांना पाय नव्हते, ज्यांना प्रॉब्लेम होता, जे आजारी होते, असे लोक यरुशलेम मध्ये जमले आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला होसन्ना होसन्ना अशा प्रकारच्या झावळ्या घेऊन त्यांनी येशू ख्रिस्ताचं जय जयकार या ठिकाणी केलेला आहे। त्यालाच आम्ही झावळ्याचा रविवार म्हणतो, त्यालाच आम्ही पाम संडे म्हणतो। ज्याला आरोग्य भेटलेलं आहे
ज्याला परिस्थितीतून दूर झालेले लोक आहेत त्यांनी होसन्ना होसन्ना बोललेले आहेत. या ठिकाणी हा झावळ्याचा संडे जर आपण साजरा केला तर वर्षभरातून आपल्या या चर्चमध्ये कोणते कोणते कार्यक्रम होतात? वर्षभरामध्ये आम्ही 2च सण साजरे करतो. पहिली गोष्ट, सण भरपूर आहेत, मेळे भरपूर आहेत, प्रार्थना भरपूर करतो, परंतु मुख्यतः आमच्या अनुयायाचं, येशू ख्रिस्ताच्या अनुयायाचं 2च मुख्य सण आहेत. ते म्हणजे आम्ही नाताळ, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ख्रिसमस म्हणतो, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होतो, ज्यांनी या जगामध्ये राहून कार्य केलं, त्याच्या कार्याची आम्ही वाखाणना करतो, त्याच्या कार्याचं गौरव करतो. ज्यांनी समाज कार्य केलं, जे लंगडे, आंधळे, पांगळे, बहिरे, जे कोणी गरीब आहेत, गोरी गरिबांना संदेश दिला, सहायता केली, मदत केली, प्रार्थना केली आणि त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्याच गोष्टीची आठवण ठेवून आम्ही ख्रिसमस साजरा करतो. परंतु दुसरा जो सण आहे आमचा, ईस्टर, आम्ही साजरा करतो, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याला मारण्यात आलं आणि बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला मारण्यात आलं, त्या क्रुसावरती त्याला टांगण्यात आलेला आहे आणि तो मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झालेला आहे. आणि याची घोषणा आम्ही ईस्टर दिवशी करत असतो. ते खरंच आहे आणि येशू हा मेलेल्यातून 3ऱ्या दिवशी जिवंत झाल्यामुळे आम्ही त्याच्यावर अधिक विश्वास आमचा मजबूत झालेला आहे. दुसरा प्रश्न विचारतो जो की या आजच्या प्रसंगी लागू होत नाही, तरी पण एक मनातले संभ्रम म्हणून विचारतो प्रश्न. बरेच जण म्हणतात की ख्रिस्ती लोक हे जे इतर धर्मीय आहेत त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन करतात. काही जण म्हणतात पैसे देतात, काही जण म्हणतात नोकरी लावतात, तर काही जण आम्ही दाखवतात. तर याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? त्यानंतर या ठिकाणी वर्षभर विविध उपक्रम काय होतात? म्हणजे या ठिकाणी रविवार असेल, विविध जे हप्त्यातले वार असतात, तेव्हा प्रार्थना वगैरे कधी होते या ठिकाणी? विविध हप्त्यामध्ये आम्ही वर्षभरामध्ये तर असं म्हणत नाही, परंतु आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी आमची प्रार्थना असते. आम्ही जे रंजले गांजलेले लोक आहेत, दीन दुबळे आहेत, श्रीमंतही आहेत, गरीबही आहेत आणि अशा लोकांकरिता, आमच्या देशाकरिता आमच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, जर तू तुझ्या देशाकरिता प्रार्थना करशील तर मी तुझ्या देशाला आशीर्वादित करेल, मी तुझ्या लोकांना आशीर्वादित करेल. याच वचनाला धरून आम्ही प्रत्येक रविवारी एकत्रित येत असतो. याच वचनाला धरून आम्ही शुक्रवारी उपवास करत असतो. याच वचनाला धरून आम्ही घरोघरी जाऊन वचन आम्ही देवाचे सांगत असतो. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर मला आशीर्वाद करतो, हाच विश्वास आमचा आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की या ठिकाणी बरेच जण म्हणतात की तुम्ही धर्म परिवर्तन करता, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? धर्म परिवर्तन या ठिकाणी काही लोकांनी याचा गलत अर्थ काढलेला आहे. पहिली गोष्ट तुम्हाला मी जरा क्लिअर करू इच्छितो. आपल्या ज्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्यारा 25 आणि जर तुम्ही 30 पर्यंत तुम्ही याचा अनुच्छेद मध्ये तुम्ही जर याचं वाचन केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी या ठिकाणी देऊ केलेला आहे. परंतु कोणीही कोणाच्याही धर्माचा अवलंब करू शकतो, कोणीही कोणाच्याही धर्मामध्ये जाऊ शकतो, प्रार्थना करू शकतो, त्याला त्याची मोकळीकता दिलेली आहे. परंतु सध्या आता आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमधून आम्ही ऐकत आहोत की धर्म परिवर्तनाबद्दल जो कायदा आलेला आहे त्याचाही आम्ही आदर करतो, आम्ही सरकारचाही आदर करतो, आम्ही निषेध करणार नाही, परंतु आम्ही त्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही आमची सेवा करत आहोत. पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो की येशू ख्रिस्त एक वचन बोललेलं आहे की मन फिराव, हिंदीमध्ये म्हटलेलं आहे मनाचं परिवर्तन करा, मनाचं परिवर्तन करा, म्हणजे स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे म्हटलेलं. ज्या वेळेस आम्ही आमच्या मनाचं परिवर्तन करतो त्यावेळेस व्यक्ती हा बदलला जातो. म्हणजे मनामध्ये जर एखाद्याबद्दल द्वेष आहे, राग आहे, काहीतरी त्याला मी मारणार आहे, त्याचं नुकसान करणार आहे, त्याच्याबद्दल कुरघोड्या करणार आहे, अशा प्रकारचा द्वेष भावनेने भरलेला व्यक्ती जर येशूकडे येतो, त्याच्या वचनाकडे येतो, स्वतःचं मन फिरवतो, तर तो या ठिकाणी बदललेला आहे. त्याचं धर्म तेच राहणार आहे, त्याचं नाव तेच राहणार आहे, त्याचा अधिकार तोच राहणार आहे, संविधान तिथंच राहणार आहे, परंतु आमचं मन परिवर्तन आम्हाला या ठिकाणी आम्ही करत असतो. ठिकाणी एक महत्वाची सूचना तुम्हाला मी देऊ इच्छितो.
या ठिकाणी चर्च आणि प्रार्थनेसाठी तुम्हाला आमचं हे प्रार्थना भवन हे खुल्लं आहे. तुम्ही कोणीही येऊ शकता, कोणत्याही धर्माचं या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, कोणीही येऊन तुम्ही प्रार्थना करू शकता, परंतु आम्ही तुम्हाला रोखवणार नाही. परंतु ज्या दिवशी तुमचं मन परिवर्तन होईल त्या दिवशी तुम्हाला समजेल की येशू कोण आहे. नक्कीच या ठिकाणी पाळक साहेबांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की आम्ही कोणालाही या ठिकाणी या किंवा आम्ही काही देतो किंवा असे लालूच लावत नाहीत किंवा कुठलेही पैसे वगैरे देत नाहीत किंवा कोणत्याही लालचेपोटी आम्ही इकडे बोलवत नाहीत. ज्यांनाही कुणाला एक दुःखाची भावना असेल किंवा जेव्हा त्यांचा प्रश्न असेल ते या ठिकाणी या चर्चमध्ये येतात आणि प्रश्न मांडतात आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या चरणी येऊन ते नतमस्तक होतात. अशा प्रमाणे या ठिकाणी पाम संडे म्हणजेच या ठिकाणी झावळ्याचा रविवार अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे. नक्कीच या बातमीतून आपल्याला एवढं देखील कळलेलं असेल की या ठिकाणी ख्रिस्ती लोक हे कोणत्याही धर्माला आमच्यामध्ये या तुम्हाला काहीतरी देतो असे म्हणणारे नाहीत किंवा हे आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. सर्वात महत्वाची सूचना आमच्या CM न्यूज मध्ये आम्ही या ठिकाणी बरेचसे वॅकन्सी या ठिकाणी भरती करत आहोत. त्यामध्ये आम्हाला 10 लेडीज पाहिजे जे की अँकर साठी पाहिजे आणि त्यानंतर 4 ते 5 या ठिकाणी आम्हाला जेंट्स पाहिजे जे की जे न्यूज बनतात ते एडिटिंग करण्यासाठी पाहिजे. आम्हाला जर तुमचं काम आवडलं तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं मोबदला देखील दिला जाईल, पेमेंट दिला जाईल. तेव्हा तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा आणि ही बातमी कशी वाटली हे देखील आपण खाली लिहू शकता. आपल्या या बातमीबद्दल काय कमेंट वाटते हे देखील लिहू शकता. आणि या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड.